नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज मी ज्याला भेटणार आहे तो खूप मस्तीखोर आहे, पण शाळेतनं अजून त्याची कंप्लेंट आलेली नाहीये। तो अस्थिर आहे, चंचल आहे, पण तितकाच मनमिळाऊ सुद्धा आहे। माझ्यासाठी आज खूप मोठं चॅलेंज असणार आहे त्याला एका ठिकाणी स्थिर बसवून ठेवणं। चॅलेंज ॲक्सेप्टेड। चला तर मग भेटूया अर्चितला। अर्चित, तयार राहा, आम्ही तुला भेटायला येतोय। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। एवढी ताकद आहे तुझ्यामध्ये? हो, तू मोठा होऊन कोण होणार आहे? मँगो। काय? मँगो। मँगो? एकीला डोसा व्हायचं होतं, आज मला मँगो सुद्धा मिळाला। वा, क्या बात आहे। मला सांग, रोज आंघोळ का करायची असते? असंच। आणि जर खूप थंडी वाजत असेल तर काय करायचं? जॅकेट घालायचं। आणि जॅकेट नसेल तर काय करायचं? टी शर्ट घालायचं। आणि टी शर्ट नसेल तर? जॅकेट। आणि जॅकेट नसेल तर? टी शर्ट। अरे मला वाटतं संध्याकाळपर्यंत हेच चालू राहणार आहे आमचं। हे काय आहे? हा कोण आहे? माणूस। माणूस? पण तो काय करतोय? तो स्केटिंग चालवतो। आणि हे काय आहे? हा, माणूसचं नाव। माणूसचं नाव आहे। आणि ह्या कशावर उभा आहे? स्केटिंगवर। स्केटिंगवर? पण तो स्केटिंग का करतोय? असंच। मग त्यांनी हेल्मेट का घातलंय? असंच। आणि विमान, वाव, हे काय आहे रे? विमान। ह्याच्यात काय करायचं असतं? चालवायची वरती। कोण चालवणार? पण खोटं खोटं चालतं ते। अच्छा, हे खोटं खोटं, मग खरं खरं कसं चालतं? ते ते बाहेरच्या बाहेर खरं खरं चालतं। बाहेरच्या बाहेर खरं खरं चालतं। आणि मग तू खऱ्या विमानात बसणार की खोट्या विमानात बसणार? खऱ्या विमानात। आणि कुठे जाणार? शिवाजी पार्कला। ओ, विमानात बसून शिवाजी पार्कला जाणार आहे हा। आणि तू असे ह्याच्यावर का चढतोयस इकडे? असंच। तू असं शांत बसू नाही शकत का? एका ठिकाणी मला बसायला नाही आवडत। तुला पिक्चर बघायला आवडतात? कुठले? मीच तुला विचारते, तू काय मला विचारतोयस? तुला कुठले पिक्चर बघायला आवडतात? जाऊ दे नवा। जाऊ दे ना, कसं म्हणून दाखव ना, मी ऐकलंच नाहीये, म्हण ना। मला नाही। तुला येतं, मग तुला कसं माहिती जाऊ दे ना? तो कोण असतो रे मुलगा? नाव काय असतं त्या मुलाचं? चैत्य। आणि तो चैत्या काय करतो? चैत्य ऍक्टिंग करतो। आणि मग त्याची आई काय म्हणते त्याला? इथे ये तरी ऐकत नाही तो। हो, तू ऐकतोस? कोणाचं? सगळ्यांचं। तुला काय खेळायला आवडतं? सगळं। काय सगळं म्हणजे काय? काय? लपाटुपी। लपाटुपी आणि पकला पकडी। तुला भाज्या ओळखता येतात का? हो, ठीक आहे, चल आपण बघूया। भाजीत नाहीये। वाव, तू काय बनवतोयस माझ्यासाठी आता? हा, हे काय आहे? नाव सांग ना। पायनॅपल। आणि आता हे काय आहे? स्ट्रॉबेरी। हा, हे देऊ। अच्छा, हे काय आहे? ह्याला काय म्हणतात? वॉटरमेलन। काय? वॉटरमेलन। वॉटरमेलन। ओके, हे वॉटरमेलन आहे का? कट कर। आहा, हे काय आहे? पेर। पेर। तुला कलर्स ओळखता येतात? हा कुठला कलर आहे? ग्रीन। लेल। लेल। ओके, हा? ग्रीन। हा? ग्रीन। आणि हा? येलो। आणि हा? ग्रीन। हा मधला ग्रीन आणि येल्लोच्या मधला कुठला आहे? ग्रीन। ग्रीन आणि येल्लोच्या मध्ये पण ग्रीनच आहे, ह्याच्यात व्हाईट कलर नाहीये। अच्छा, ह्याच्यात व्हाईट कलर नाहीये। तू नदीवरती गेला होतास कधी? कुठे आहे नदी? गावाला आमच्या। हो, आणि मोठी आहे? त्या नदीचं नाव काय आहे? नदीच। नदीच। आणि कोण गेलं होतं नदीवर पोहायला? पोहायला नाही जायचं नदीवर। मग काय करायचं असतं? खोलीत बसायची। काय करायचं? खोलीत बसायचं। खोलीत बसायचं
आणि फिश पकडायचे. ओ फिश पकडायचे. फिश कसे पकडतात? इथे दोरा असतो हा आणि इथे प्लास्टिक असते इथे आणि इथे पण दोरा असतो हा आणि दोऱ्याने इथे येतात. मासे पण मग ते दोरा खायला येतात? नाही, मग पकडायला दोरा पकडायला येतात. नाही. हा, मग काय करायचं दोरा त्यांनी पकडला की? खेचायचं लवकर. आणि मग काय होतं? मग आपण ह्याच्यात टाकायचे पिशवीत. आणि मग सोडून द्यायचे परत पाण्यात? नाही, मग काय करायचं त्या फिशचं? परत पाण्यात सोडून द्यायचे. हो परत पकडायचे. आणि मग असंच करत बसायचं. हा, आणि घरी घेऊन घेतल्यावर काय करायचं त्यांना? भिजवायचं सगळे. काय करायचं? भिजवायचे भिजवायचे. कुठे भिजवायचे मासे? तव्यावर. तव्यावर भिजवायचे. आणि मग काय होतं तव्यावर भिजवले तर? मग मम्मा खाताना आपण घ्यायचे आणि खायचे. अच्छा, आपण घ्यायचे आणि खायचे मम करताना. वाव, तुला आवडतात फिश? मला सांग, आई बाबांपैकी तुझ्यावर जास्त प्रेम कोण करतं, आई की बाबा? मम्मा. मम्मा. आणि तुला मार कोण देतं? बाबा. आणि तुला गिफ्ट कोण आणून देतं? मम्मा. आणि तुझ्यावर खेळतं कोण? बाबा. तुला घरामध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतं? मम्मा. सगळं मम्मा 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 मम्मा. तू असं पॅन्ट वर का केली आहेस? असंच. तू काय मासे पकडायला चाललाय? मग असंच. पॅन्ट वर केली की काय होतं? काय नाही. बापरे, तू केवढा हलतोय. तुला बाबा कुठली गोष्ट सांगतात? साठी गोष्ट. कोणाची? नवीन. मग सांग ना, तू पण सांग ना मला नवीन गोष्ट. आहे. नमस्कार. नमस्कार. खूप मस्ती करतो हा? खूप मस्ती करतो. हो? अजिबात ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही, कोणाची भीती दाखवा काही ऐकत नाही. फक्त त्याच्या स्कूलच्या एका टीचरला फक्त तो घाबरतो बस. ना? अदरवाईज कोणालाच घाबरत नाही. कसा आहे याचा स्वभाव? स्वभाव आहे मनमिळावू आहे, सगळ्यांबरोबर खेळणं वगैरे, आणि थोडा घाबरून असतो. म्हणजे जास्त असा बिनधास्त नाही आहे मुलांमध्ये गेल्यानंतर. बाकी असं खेळताना इतर खेळणी, पकडापकडी, लपाछपी वगैरे, आणि एका जागेवर स्थिर अजिबात नाही. 2 सेकंद तो स्थिर राहू शकत नाही एका जागेवर. आपल्या घरात बऱ्यापैकी अध्यात्माचं वातावरण आहे, तर त्याला कळतं का हे सगळं? हो, कळतं ना. कारण आमच्याकडे नेहमी सप्ते चालू असतात. मग जर मध्ये भरपूर गॅप पडला तर मग तो विचारत राहतो आमच्याकडे, आता आपल्याकडे बाप्पा कधी आहे. आणि मग बाप्पा असेल तर सगळ्या फ्रेंडना सांगतो की आज आमच्याकडे बाप्पा आहे, या म्हणून. स्वतः जास्त वेळ नाही बसला तरी पण म्हणजे सगळ्यांना सांगतो की या म्हणून आमच्याकडे आहे. आणि ते भजन वगैरे त्याला आवडतं, टाळ वगैरे घेऊन बसतो वाजवत. ही कुठली परंपरा आहे आपल्याकडे? ही आमची आपल्या नाथ संप्रदायातल्या पैकी आहे. आमचे इंचगिरी संप्रदाय म्हणून एक आहे. आमच्या आजोबा त्यांच्याकडे तिथे जायचे इंचगिरी संप्रदायात, आणि मग तिथून ती परंपरा चालत आली की आमच्या आजोबांपर्यंत. मग आजोबांनंतर आता बाबा चालवतात, बाबा असतात, बाबा प्रवचन वगैरे करतात. इंचगिरी संप्रदाय हा आमचा पुढे आता कंटिन्यू चालतो. सध्या बाबा आहेत त्या जागेवर. आणि त्याचं बिहेवियर कसं आहे लहान मुलांबरोबर? की आता ती पलक त्याची आत्ते बहीण, खूप केअरिंग. अचानक दादा झाला ना एकदम. तर इथे कोणी लहान मुलं म्हणजे त्याचे फ्रेंड्स वगैरे आले तरी हात नाही लावून देत. सांगतो लांबून बघायचं, दीदीच्या जवळ नाही जायचं, हात लावून देत नाही कोणाला. आणि ती आजी पण येते ना तिला मालिश करायला, त्या आजीला सांगणार आजी हळू कर, तिला रडवू नको. व्हेरी नाईस. हा मोठेपणी काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कुठल्या क्षेत्रात जाईल? कुठल्या क्षेत्रात जाईल तो त्याचा प्रश्न, पण त्याला विचारल्यानंतर तो सांगतो मला डॉक्टर व्हायचंय म्हणून. हो, त्याच्यामध्ये खूप आवड आहे. इंजेक्शन देणं किंवा चेक करणं, तपासणं, या गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट जास्ती असतो. आणि तू मला सांग की तुला आई आवडते का बाबा आवडतात? दोघेही आवडतात. सो क्यूट. आणि जास्त कोण तुला मारतं, आई की बाबा? दोन्ही. आणि तुला घरी ठेवून हे बाहेर फिरायला जातात का? हो का नाही? आणि तुला कुठे फिरायला घेऊन जातात? शिवाजी पार्कात. नाईस. तुला जर मी सांगितलं की तुला एक गिफ्ट द्यायचंय, एक गिफ्ट आईला द्यायचंय, एक गिफ्ट बाबांना द्यायचंय, तर तू काय देशील? मिकी माऊस. आणि बाबांना? डक. व्हेरी नाईस. तुला खायला काय आवडतं? हा असा खूप चुजी आहे का, हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही असतं का जेवणामध्ये? कुलकुले काय असतं कुलकुले? नाश्त्यामध्ये म्हणाल तर ती खिचडी त्याला खूप आवडते. साबुदाण्याची खिचडी म्हणजे फार आवडीची गोष्ट. आणि त्यानंतर पोहे, हे
बाकी तुम्ही असं म्हणाल चहा चपाती किंवा दूध अजिबात आवडत नाही. आई गो. अजिबात नाही. पण ते आम्ही छोटीला बॉटल आणली होती दुधाची ना, तर ती त्याला पाहिजे होती म्हणून ते त्याच्यातून थोडं थोडं दूध प्यायला लागला तो. नाही तर तो आता जन्माला 4 वर्षात दूध 4 नाही वर्षात प्यायला कधी तो. दूध नाही प्यायला. अरे तो. बापरे. आणि अजूनही नाही पितो. आणि सगळ्यात जास्त त्याचा आवडीचं म्हणजे आईस्क्रीम. आईस्क्रीम सर्वात फेवरेट. आता हा तुम्ही म्हणाल की हा खूप अस्थिर आहे, एका ठिकाणी बसत नाही, तर एका ठिकाणी बसवण्यासाठी तुम्ही त्याला मोबाईल वगैरे देता का, की बाबा शांत बस, हे घे मोबाईल बघत राहा? मोबाईलचा आम्हाला अजिबात वेळ नाहीये. जर आम्हाला वाटलं की आता थोडा वेळ तरी शांत राहावं तर त्याला मोबाईल त्याच्या हातात देतो आम्ही, अदरवाईज मोबाईल पण नाही देत. आणि मोबाईल त्याला पहिल्यापासून वेळ नाहीच आहे, लहानपणापासून. मोबाईल पण नाही, टीव्ही वगैरे पण TV नाही, पण नाही. काहीच नाही. त्याला ते बाहेरच खेळायला बाहेर खेळायला भरपूर हे आवडतं. खूप चांगली गोष्ट आहे ही, की त्याला मैदानी खेळ म्हणजे असं बाहेर फिरणं, पकडापकडी खेळणं, त्या गोष्टी, क्रिकेट खेळणं हे त्याला खूप आवडतं. पण तो असं मग टीव्हीवरून कार्टून बघेन, कार्टून वगैरे कधीच काहीच नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. पण प्रेमळ आहे का, तुमची काळजी घेतो? खूप हो, काय करतो? खूप. आता म्हणजे आता घरी कोण नसतं, दुपारची मीच असते. जर मी लादी पुसायला घेते ना, मम्मा मी पुसू का लादी? मग माझ्या हातातून घेणार कपडा आणि स्वतः पुसणार. म्हणजे कामात मदत करतो तुम्हाला हो, तो. हो. हो, काय काय कामं करतो मग मला सांगतो कपडे धुवू का मम्मा? तर तुम्ही आता एक काम करायचंय, तुम्ही ह्याला एक गेम जिंकवून द्यायचा आहे, बरं का? ओके. दोघांनी मिळून खेळायचं आहे, तर बघूया कोण ज्याचं जास्त प्रेम असेल तो जिंकेल. आणि तुम्हाला मिळणार आहे संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. आता मी तुम्हाला काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारेन, ज्याला उत्तर येते त्यांनी पटकन सांगायचंय. जास्तीत जास्त उत्तरं द्यायची आहेत, बझर राऊंड आहे, त्यामुळे जो पहिला उत्तर देईल त्याला पॉइंट्स मिळतील चालेल. आणि बरोबर उत्तराला पॉइंट्स मिळतील. मी तुमचं काम सोपं करणार आहे, मी तुम्हाला ऑप्शन्स देणार आहे, तर त्यातला एक ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. ओके, सुरुवात करूया. संत तुकाराम यांचे समकालीन संत कोणते? संत ज्ञानेश्वर, संत सावतामाळी, समर्थ रामदास की संत चोखामेळा? समर्थ रामदास. अगदी बरोबर, बाबांना 1 पॉइंट मिळालेला आहे. पाणथळ जमिनीत डॅश डॅश ही झाडे लावतात. साग, चिंच, बाभूळ, शेवरी, निलगिरी. शेवरी, निलगिरी. अगदी बरोबर. वा बाबा, क्या बात आहे. 2 पॉइंट्स. आई तुम्ही पण जरा विचार करा. डॅश डॅश ही पर्वतरांग महाराष्ट्रात नाही. पश्चिम घाट, बाळाघाट टेकड्या, राजमहल टेकड्या, 7 माळ्यांचे डोंगर. राजमहल टेकड्या. हो, तुम्ही काय बघितलंय का काय माझं? सगळी उत्तरं माहिती आहेत तुम्हाला. जनरल नॉलेज. आणि बालमोहन मध्ये जास्ती असायचं आम्हाला या गोष्टी सगळ्या. बालमोहन. सो प्राऊड ऑफ यू. 3 बरोबर सांगितलंय तुम्ही. पुढचा प्रश्न. डॅश डॅश या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. सोलापूर, औरंगाबाद, बीड, नागपूर. नागपूर. नाही, औरंगाबाद. अगदी बरोबर. 4 पॉइंट बाबांना मिळालेत. आणि शेवटचा प्रश्न. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी, गंगा, यमुना, तापी. गोदावरी. गंगा. तर तुम्हाला 4 पॉइंट मिळाले, तरी तुम्ही जिंकलाय. थँक्यू. बाबा जिंकले आहेत. तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. नमस्कार. अरे, कसे छोटेसे 1.5 महिन्याचं बाळ आहे आपल्याकडे. हाय पलक. ओ, असे ललू आलं. हाय. आजी आजोबा, तुम्ही मला सांगा, अर्चित कसा आहे आमचा? अर्चित म्हणजे खूपच वात्रटपणा अंगात खूपच आहे. धांदळपणा इतका आहे ना, रस्त्यावर त्याला हात धरून चालवू शकत नाही असं. आणि वयस्कर माणसांना, आमच्यासारख्या माणसांना तर त्याच्या हातीत द्यायलाच नको, तरच तो दुसऱ्या काका वगैरे आहेत त्यांच्याबरोबरच तो गाडीने किंवा बाईकने वगैरे इकडं तिकडं फिरू शकतो. एकटा रस्त्यावर चालू नेण्यासारखं नाहीच आहे, एवढा धांदळपणा आहे. आजोबा, आता हिने सांगितल्याप्रमाणे तो वात्रट तर आहेच, पण समंजस पण तेवढं त्याच्यामध्ये आहे की की ज्या ज्या वेळेला आपण त्यांना समजून जर का सांगितलं की एखादी गोष्ट आमची करू नको, तर त्यामुळे तो ते करत नाही. पण काय कारण झालं, परत तो त्याचा विसर पडतो, परत तेच करून दाखवतो. म्हणून आपण काय करायला पाहिजे त्याला, की प्रत्येक वेळेला आपण त्यांना समजावून सांगितलं ना की तो समजून घेतो, एवढं मात्र करतो. बाकी येस. अर्चित तसा तर कोणाचाच ऐकत नाही, सडेतोड उत्तर देण्यात 1 नंबर. एक दिवस असंच आमचं भांडण झालं होतं, तर दादा त्याला बोलला की तुझ्यामुळे अर्चित बिघडलाय.
तर मी त्याला प्रेमाने माऊ अशी आवाज देतो. तर तो दादाला बोलतो, बरोबर बोलताय बाबा तुम्ही, ह्या काकामुळे मी बिघडलो, सारखा माझी लाड करत असतो, माऊ 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 माऊ, हे माऊ असं नाही, माऊ तसं नाही. त्याच्यामुळे मला पण खूप ओरडा पडतो, स्वतः पण मार खातो. त्यामुळे ऐकत कोणाच करमत नाही त्याच्याशी. हो. आता आपण एक छान गेम खेळणार आहोत. मी तुम्हाला काही शब्दकोडी देईन, खूप सोपी आहेत. तर त्याचं उत्तर काय ते तुम्ही मला सांगायचंय. ज्याला पण उत्तर येतं त्यांनी हात वर करायचा आणि माईक वरती सांगायचं. ओके, तुम्ही पण उत्तर देऊ शकता. आपण सुरुवात करूया. तीक्ष्ण डोळे, बागदार चोच, उंच भरारी घेतो आकाशात, विष्णूचं वाहन, सापाचा शत्रू, पक्ष्यांचा राजा, शक्तिमान. गरुड. अगदी बरोबर. पुढचा शब्दकोड, छोटी आखूड शिंग, पिवळा चॉकलेटी रंग, काट कुळे पाय छान, झाडाच्या टोकापर्यंत उंच मान. जिराफ. अगदी बरोबर. हिरवा पिवळा रंग, आंबट गोड चव, क जीवनसत्वानी भरपूर, गाव माझं नागपूर. संत्र. अगदी बरोबर. गोल गोल असा ह्याचा आकार, काच धातू प्लास्टिक मध्ये करतो साकार, रंग रूप नक्षीनी ह्याच्या मोहून जातं मन, स्त्रिया परिधान करतात ह्याला, यांचं एक आभूषण. हिरा. नाही, जवळपास आहे. बांगडे. अगदी बरोबर. आता लास्ट, कधी पाण्यात पोहतो, कधी जमिनीवर चालतो, ढाली सारखा पाठीला ह्याच्या, खडक समजतात दुरून, मात्र जवळ येताच कुणी, हातपाय घेतो हा गोळा करून, मंदिरा पुढे असतं ह्याचं स्थान, ओळखा हा कोण आहे? कासव. अगदी बरोबर. तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिलीत. आता आपण एक मस्त गेम खेळणार आहोत आणि तुम्ही याला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आणि आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. तुमच्या समोर काही कप्स आहेत आणि प्लेट्स आहेत. तर एक तर आधी एक कप ठेवायचा, त्याच्यावर एक प्लेट ठेवायची, कप ठेवायचा, प्लेट ठेवायची, असा मनोरा रचायचा आहे. तर जितका मोठा तुमचा मनोरा असेल तितके जास्त तुम्हाला मार्क मिळतील आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 2 मिनिटं. ओके. कोण जिंकणार आहे की बाबा? Your time starts now. Start. अतितटीचा सामना होता. आपण बघत होतो की बाबांनी मागून येऊन पुढे गेले होते बाबा आणि आम्हाला वाटतं की आता बाबा जिंकणारच आहेत. तेवढ्यात सगळा खेळ संपला आणि आईनी अर्चितला मिळवून दिली आहे झी युवा तर्फे खास आकर्षक भेटवस्तू. बघितलं आयत्या वेळेला कशी गंमत झाली ती. अशीच गंमत तुमच्याही घरी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.